वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजनास कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सातारा जिल्ह्यात गोंदवले गावात महान संत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा 111वा पुण्यतिथी सोहळा सध्या गोंदवलेतील समाधी मंदिरात सुरू आहे। या सोहळ्यातील श्रींचा पालखी सोहळा हा भाविकांसाठी मोठी पर्वणीच असते। सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या पादुका आणि प्रतिमा चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करण्यात येतात। महोत्सव काळात पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणेसाठी काढतात। यावेळी मोठ्या उत्साहात भाविक सहभागी होतात। गावातील सर्व मंदिरांमध्ये ही पालखी आणून आरती करण्यात येते। ही मिरवणूक पुन्हा समाधी मंदिरात आल्यावर सोहळ्याची सांगता होते। श्रीराम नामाचा गजर करत असंख्य भाविक भक्तगण ह्या पालखीबरोबर ह्या प्रदक्षिणेमध्ये सहभागी झालेले असतात। चला तर पाहूया हा पालखी सोहळा कसा असतो, ग्राम प्रदक्षिणा कशी असते। सकाळी प्रथम समाधी मंदिरात श्री गोंदवलेकर महाराजांच्या पादुकांचा पंचामृताने अभिषेक करण्यात येतो। पादुकांची विधिवत पूजा करण्यात येते। पादुकांवर मंत्रजप करून पुष्पहार चंदन वाहिले जाते। नंतर धूप दीप लावून पादुकांची आरती करण्यात येते। अतिशय सुंदर पद्धतीने समाधीस्थळ सजवण्यात येते। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जयघोष होतो। एक दाम्पत्य जोडीने समाधीची पूजा करतात, त्याचा अभिषेक करतात। ह्या समाधीचं दर्शन घेतल्यावर मनाला खूप समाधान शांती वाटते आणि आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज सगळ्यांना शुभ आशीर्वाद देतात। त्यांचा हा पुण्यतिथी सोहळा एकदम विलक्षण असतो। भाविक भक्तगण सर्वजण वर्षभरात ह्या पुण्यतिथी सोहळ्याची वाट बघत असतात। स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू आपल्यासोबत असल्याची आपल्याला जाणीव होते। ते आपल्याला प्रत्येक कामात मदत करतात। ते स्वतः सांगतात की तुम्ही फक्त नामजप करा, श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप सतत तुम्ही मुखाने घ्या। मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका। ज्या संतांसाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसाठी स्वतः श्रीराम आपल्या डोळ्यातून पाणी काढून रडले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले, अशा महान संतांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा आपल्याला लाभ घेण्यात येतो। पुण्यतिथी सोहळा पाहण्याचे भाग्य लाभते। देवही ज्याच्यापुढे नतमस्तक झाले, देवही ज्याच्यापुढे रडले, ज्याच्यासाठी रडले, अशा महान संतांसाठी, अशा महान संतांना माझा शतशत प्रणाम। अशा महान संतांचा सोहळा मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही अवश्य पहा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। आता संपूर्ण पादुका पूजन झालं आहे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आता महाराजांच्या पादुका आणि प्रतिमा चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करून पालखीची ग्राम प्रदक्षिणा करण्याची तयारी चालू आहे। व्हिडिओ बघताना कमेंट्समध्ये अवश्य लिहा श्रीराम जय राम जय जय राम, याची तुम्हाला प्रचिती नक्की येईल।
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज। लाकडाच्या पाटावर चालून पालखीची ग्राम प्रदक्षिणा केली जाते. जेव्हा कसे भक्तगण पाट टाकतात रस्त्यावर, त्या पाटावर चालतच ही प्रदक्षिणा निघते आणि मुखाने सतत नामजप चालू असतो.
पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आपल्याला असंख्य भाविक दिसतात. हे ह्या गावातीलच नसून बाहेरूनही भाविक येथे दर्शनासाठी आलेले आहेत. तेही या सोहळ्यात सहभागी होऊन आनंदी होतात, महाराजांचा आशीर्वाद घेतात. आता ही पालखी समाधी मंदिराकडून निघाली की ग्राम प्रदक्षिणेसाठी. पंचानन हैवान
तुझ्यासाठी आले वनार का पंढरपुरावर संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा करून ही पालखी आता आली आहे पुन्हा समाधी मंदिराकडे। समाधी मंदिर ते पूर्ण ग्राम प्रदक्षिणा आणि परत समाधी मंदिर असं केलं की एक प्रदक्षिणा पूर्ण होते।
या पालखीने एक प्रदक्षिणा पूर्ण केली, संपूर्ण भक्तांनी एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अतिशय आनंदात सर्व भक्तगण नामजप करत आणि नाचत आहे. चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद, उत्साह दिसत आहे. राम भक्त हनुमानही इथे आपल्याला दिसतो. आता पालखीने समाधी मंदिराच्या आत प्रवेश केला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 महाबळींच्या पादुका आणि प्रतिमा पुन्हा समाधी मंदिरात ठेवण्यात येत आहेत. सर्व भाविक समाधी मंदिराला प्रदक्षिणा मारून राम प्रदक्षिणेची सांगता करत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. श्रीराम जय राम, जय जय राम.